नमस्कार मंडळी. सध्या सोशल मीडियावर एक जोडपं व्हायरल होत आहे. मी तर म्हणेन ते जोडपं नसून एक निस्वार्थ प्रेम आहे आणि या निस्वार्थ प्रेमाची कहाणी कुठेतरी व्हायरल होते. जे आपल्या महाराष्ट्रातल्या फिल्म इंडस्ट्रीला जमलं नाही, ते आज कन्नड फिल्म इंडस्ट्रीने करून दाखवलंय. आणि लव यू मुत्तूत असा एक कन्नडमध्ये सिनेमा आलाय आणि त्या सिनेमामध्ये जी स्टोरी म्हणजे जी प्रेम कहाणी जी आहे, आकाश आणि अंजलीबाई म्हणजे अंजली, तर यांचं जोडपं आहे. महाराष्ट्रातले सगळीकडे ते जोडपं व्हायरल होतंय. आकाश आणि अंजलीबाईचं. खरंच त्यांच्या प्रेमाला सॅल्यूट आणि सलाम. कारण मी सुद्धा त्यांच्या खूप आधीपासून व्हिडिओ बघतोय आणि ते ज्यावेळी ती अंजलीबाईला ज्यावेळी त्याला डोक्याचा म्हणजे ते झालं होतं, जो प्रॉब्लेम झाला होता, तेव्हापासून जेव्हा ती आजारी पडली तेव्हापासून मी म्हणजे त्याच्या आधीपासून व्हिडिओ बघायचो, पण त्यासुद्धा व्हिडिओ मी अजूनपर्यंत बघतो. तेव्हापासून जे व्हिडिओ बघतो त्यांच्या प्रेमाला शब्दच नाही आहेत, अशी त्यांची स्टोरी आहे. निस्वार्थ प्रेम, प्रेमातला त्याग जी गोष्ट असते ती सुद्धा. सगळं म्हणजे टोटली जेवढे प्रेमाच्या म्हणजे शब्दाला जेवढे अनुसरून जे आहेत शब्द म्हणजे जे आहे सगळं अनुसरून, तेवढं त्याच्याकडे आहे, त्या आकाशकडे आणि त्या अंजलीबाईकडे. काही अपेक्षा न ठेवून जे आहे त्याच्यावरती निस्वार्थ केलेलं ते प्रेम आहे आकाशचं आणि त्या दोघांचं. खरंच सॅल्यूट तुमच्या प्रेमाला. त्याच्यामुळे त्याच एवढे व्हायरल झालेत. तर माझं एक सर्वांना एकच सांगणं आहे, की अजून सुद्धा आपल्याकडे प्रेम हे आहे. अजून सुद्धा निस्वार्थ प्रेम करणारी लोकं आहेत, पण ती क्वचित आहेत. पण नाहीतर आपल्याकडे आता सुद्धा प्रेमामुळे खूप कोण गळफास लावून घेतोय. खूप काही वेगवेगळ्या खूप म्हणजे खूप कोण कोणाचा खून करतंय, कोण कोणाला धोका देतंय. धोका दिल्याच्या नंतर कोण कुठे गळफास लावून घेतंय, जीव देतंय. यासारख्या खूप म्हणजे खूप गोष्टी होत आहेत आणि लग्न झाल्यावर सुद्धा संसारामध्ये आता घटस्फोट व्हायचे प्रमाण सुद्धा खूप वाढलंय. तर सगळ्यांना मी एकच सांगेन, की त्यांची स्टोरी एकदा तुम्ही बघा त्यांच्या प्रोफाईलवर जाऊन, की त्यांची म्हणजे जेव्हापासून त्यांनी लव्ह स्टार्ट केलं, लव्हच्या नंतर मग त्यांचा ते असा प्रॉब्लेम झाला, ते आजारी पडले. त्याच्यानंतर प्रॉब्लेम होऊन मग त्यानं लग्न केलं तिच्याशी आणि अजून सुद्धा ती तेवढी स्टेबल नाहीये, पण तो तिच्या मागे खंबीरपणे उभा आहे. आकाश तो जो आहे पार्टनर तिचा, तो अंजलीबाईसोबत अजून पण खंबीर उभा आहे. त्याने कधीच साथ सोडली नाही. एवढं सगळं त्याच्या दुःख वाटायला येऊन सुद्धा त्यानं कधीच तिची साथ म्हणजे दोघांनी एकमेकांची साथ कधीच सोडली नाही. खरंच त्यांच्या वाट्याला जी परिस्थिती आली, ती इतर कोणाच्याही आयुष्यात कधीच येऊ नये. परंतु त्यानं जे सहन केलंय आणि त्या दोघांनी जे सहन केल्याने आज ते त्या परिस्थितीतून बाहेर येऊन कुठेतरी स्टेबल होतायत. खरंच म्हणजे खूप खूप म्हणजे खूप विचार करण्यापलीकडची गोष्ट आहे ती. विचारही करू शकत नाही आपण. नाहीतर आपण छोट्या-छोट्या गोष्टीवरनं वाद घालत असतो, भांडत असतो घरात संसारामध्ये. खूप काही असतं आपलं. परंतु खरंच शब्दच नाही आहेत त्यांच्या त्या प्रेमाला.